स्वागत करते। तर सध्या आपण आहे आता हडपसर सासवड रोडला आणि पारूस रहदारीचा रस्ता आहे। तर आपण आता आत बसून घेऊया। आपण जिथे थांबलो आहे ती दिवे घाटाची सुरुवात आहे। तर तुम्ही म्हणाल की आपण इथे का आलो आहे, तर दिवे घाटाच्या वरच्या बाजूला 60 फुटाची विठ्ठलाची मूर्ती बांधण्यात आली आहे। तर आपण निघालो आहे त्यांच्या दर्शनासाठी। तर चला। पांडुरंगाच्या ओढीने आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला जाणाऱ्या लाखो भाविकांना पुणे ते सासवड या मार्गावरील जवळपास 3.5 किलोमीटरचा दिवे घाट हा पार करावा लागतो। ज्ञानोबा माऊली तुकाराम असा टाळ मृदुंगाचा गजर करत वारकरी हा कठीण टप्पा सहज पार पाडतात। घाटातून जाताना डाव्या हाताला इथे मस्तानी तलाव आहे। इथेही भरपूर गोष्टी आहे बघण्यासारख्या, त्यावर आपण एक वेगळा ब्लॉग बनवू। दिवे घाट चढणाऱ्या वारकऱ्यांचा थकवा एका क्षणात दूर होतो। ह्याचं कारण म्हणजे घाट संपताच विठ्ठलाची सुंदर आणि भव्य अशी मूर्ती आपल्या भाविकांना पाहत उभी आहे। ही मूर्ती बनवण्यासाठी 2 वर्षाचा कालावधी लागला आहे। इथून जाणारा जो मार्ग पूर्वी होता तो आता बंद करण्यात आला आहे। तर आपल्याला समोर एक विक्टोरिया इन हॉटेल आहे, तिथनं एंट्री घ्यावी लागेल। तर फायनली मी आता पोहोचले आहे आणि लवकरच आपण विठुरायांचे दर्शन घेणार आहोत। चला तर मग। या ठिकाणी मी पार्किंग करण्यासाठी 50 रुपये पे केलेले आहे आणि ज्यांच्याकडे 2 व्हीलर असेल त्यांनी 20 रुपये पे करायचे। विठ्ठलाच्या मूर्तीवर रेखीव असा चंदनाचा टिळा आहे। विशेष म्हणजे तो पंचधातूने बनवण्यात आला असून त्यावर 1 किलो सोन्याचा मुलामा देण्यात आलेला आहे।